चाळीसगाव शहरातील बसस्थानकाच्या मागील मांगवाडा परिसरात घडलेल्या 27 वर्षीय युवक अक्षय पाटील यांच्या निर्घृण हत्येचा चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उलगडा करत मुख्य आरोपी भोला उर्फ निखिल अजबे याच्यासह त्याच्या 2 साथीदारांना अटक केली आहे। या जलद कारवाईमुळे हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे। मृत अक्षय पाटील आणि आरोपी निखिल उर्फ भोला अजबे यांच्यात बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता। या वादातूनच अक्षयची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी उपपोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपपोलीस विभागीय अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विशेष तपास पथकाची स्थापना केली। या पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुले यांनी केले। पथकामध्ये पोलीस कर्मचारी योगेश बेलदार, निलेश पाटील आणि दत्तू साळवे यांचा समावेश होता। पथकाने घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी भोला उर्फ निखिल सुनील अजबे याच्यासह त्याचे 2 साथीदार प्रेम रवींद्र कसबे वय 20 राहणार नारायणवाडी आणि कन्हैया जितेंद्र देठे वय 24 राहणार इंदिरानगर चाळीसगाव यांना कन्नड घाटाच्या पायथ्याशी परिसरातून ताब्यात घेतले। गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 12 तासांत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले। या कामगिरीबद्दल शहरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा सुरू आहे। अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना शनिवारी चाळीसगाव न्यायालयात हजर करण्यात आले। माननीय न्यायाधीश श्रीमती प्रियंका कदम यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली। पोलिसांच्या वतीने सरकारी वकील शशिकांत माने यांनी आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली, तर आरोपींच्या बाजूने ॲडव्होकेट जी.आय. जाधव, ॲडव्होकेट विश्वजित जगताप आणि ॲडव्होकेट शाहिद शेख यांनी बाजू मांडली। दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना 23 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण, पूर्वनियोजन होते का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे। या हत्याकांडामुळे चाळीसगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुले करीत आहेत।